research methodology. It means this is a method which is used during a research. So actually this research methodology is not only related to the science. It's used in so many other fields also, like arts, commerce, and others. Wherever there is a generation of a data, there a need of a research methodology. म्हणजे कोणत्याही अशा फील्डमध्ये जिथे नॉलेज आय मीन इन्फॉर्मेशन किंवा जो डाटा जनरेट होत असतो तर तो तयार करण्यासाठी एक मेथडॉलॉजी लागत असते आणि दॅट इज नथिंग बट अ रिसर्च मेथडॉलॉजी. हे फक्त सायन्सशी रिलेटेड नाही आहे, बट जास्तीत जास्त कन्सर्न सायन्स येतो बिकॉज टुडे जे सध्या काही चालू आहे तर त्याच्या कन्सर्नमध्ये सायन्समुळे जास्त प्रगती होते सध्या ह्युमन सोसायटीची. तर त्या सायन्सच्या जे नॉलेज असेल ते जास्तीत जास्त ऑथेंटिकेटेड आहे अँड इट विल युजफुल टू इच अँड एव्हरी वन. सो ते ऑथेंटिकेटेड असणं किंवा मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शुद्धता येणं, आय मीन बेटर क्वालिटीचे रिझल्ट येणं, तर ते सगळं काही करण्यासाठी काही मेथड्स फॉलो केल्या जातात ड्युरिंग अ रिसर्च. सो दॅट प्रोसिजर्स ऑर मेथड्स इज known as a research methodology. So in this lecture we are going to understand actually what is meant by research methodology. तर ती कशी केल्या जाते त्याची एक रफ आयडिया आपण ह्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. चला तर सुरू करूयात आपल्या ह्या टॉपिकला. सो रिसर्च मेथडॉलॉजी in short is known as research is a method to attain the goal of a science. It means if you have any problem आणि त्या प्रॉब्लेमला जर सोल्युशन पाहिजे असेल, सो दॅट अ सोल्युशन इज युअर एम. तुम्हाला ते एम आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आहे. तर ते काढण्यासाठी जे काही तुम्ही एफर्ट्स करसाल इन द सेन्स रिसर्च करसाल, शोधसाल, त्याच्या आन्सरचं शोध घेसाल, अँड वॉट एव्हर यू मेथड्स युज्ड फॉर दॅट गेटिंग अ गोल, तर त्या मेथड्स रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये येऊन जातात. हे एकदम शॉर्टमध्ये समजण्यासारखे एक डेफिनेशन आहे. बट इफ यू वॉन्ट टू गोज इन अ डीपर, देन research methodology is the specific procedure for or techniques used to identify, select, process and analyze information about a topic or a problem or the solution of that particular problem. It means ही रिसर्च मेथडॉलॉजी एक स्पेशल अशी प्रोसिजर आहे किंवा टेक्निक आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करता, त्याला सिलेक्ट करता, देन त्याच्यावर प्रोसेस करून त्याच्यामधून अनालाइज करून जे डाटा असेल तो अनालाइज करून घेऊ, गेट अ स्पेसिफिक सोल्युशन त्या प्रॉब्लेम बद्दल. तर ही जी प्रोसेस आहे ह्यालाच रिसर्च मेथडॉलॉजी म्हटलं जातं. इवन research is defined as a careful consideration of a study regarding a particular concern or a problem using scientific methods. But it's also the meaning is the same. If you have any problem and you want to get a solution of that by using a scientific methods, and that scientific methods is nothing but a research methodology. So according to the one scientist, which are American, Robert Beebe, according to them, research is a systematic inquiry. ही एक पद्धतशीर केलेली चौकशी आहे about to describe, explain, predict and control the observed phenomenon
It involves include inductive and deductive methods. Okay, it has two types, inductive and deductive methods. But actually जो प्रॉब्लेम आहे त्याचं तुम्ही पहिले इन्क्वायरी करसाल, त्याच्याबद्दल माहिती मिळवसाल, त्याला एक्सप्लेन करसाल आणि त्याच्याबद्दल सोल्युशन प्रेडिक्ट करून त्याच्यावर ऑब्झर्व फेनॉमिनॉन किंवा मेथड्स वापरून एक्सपेरिमेंट करून तुम्ही रिझल्ट घेसाल आणि त्याला सोल्युशन घेऊन त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकाल. हे असं ह्या सायंटिस्टचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रिसर्च मेथडॉलॉजीचा तो अर्थ होतो. देन ॲक्च्युली in a research paper, research paper it's also one type of short research articles, or जे काही शॉर्ट मध्ये रिसर्च केलेला असतो त्याला म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये मांडणं एखाद्या रिसर्चला. इव्हन तुम्ही काही नवीन एक्सपेरिमेंट्स केले असतील किंवा काही नवीन गोष्टीबद्दल तुम्ही काम केलेलं असेल, तर त्या गोष्टींचा रिझल्ट जो काही आलेला असेल तो एकदम शॉर्ट मध्ये मांडणं त्यालाच रिसर्च पेपर म्हटलं जातं. ऍक्च्युली जे तुमचं काम आहे, काही एखादा नवीन काम केलं असेल एखाद्या फील्डमध्ये तुम्ही, जसं काही प्लांट्सवर असेल, काही पॅरासाइटवर असेल, काही ॲनिमलवर असेल, किंवा कसे सर्व बेस्ट मेथड्स असतील, कशावरही तुम्ही काम केलं असेल, दॅट विल यू पुट इन अ शॉर्ट पेपर. So that also nothing but a research paper, and that paper has a specific one topic, that is a methodology. मला फक्त हा रिसर्च पेपरमध्ये हा मेथडॉलॉजी पॉईंट होतो त्याच्याबद्दल सांगायचं आहे की दिस मेथडॉलॉजी सेक्शन अलाउज द रीडर टू क्रिटिकली इव्हॅल्युएट अ स्टडीज ओव्हरऑल व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. इट मीन्स तो जो काही मेथडॉलॉजीचा सेक्शन असतो त्या रिसर्च पेपरमधला, तो तुम्हाला सांगतो की नेमकं ऍक्च्युली काम कसं झालेलं आहे ह्या रिसर्च पेपरमध्ये, किंवा ज्या त्या सायंटिस्टनं पेपर दिलाय रिसर्चरनं, तर त्यांनी काम कोणकोणत्या पॅरामीटर्स, मेथड्स आणि किती स्टँडर्डच्या मेथड्स त्या वापरून ते काम केलेलं आहे. आणि ह्याच्यावरच तुम्ही ते मग हे त्याला व्हॅलिडेट करू शकता किंवा त्याच्यावर ते विश्वास ठेवू शकता की ह्या मेथड्स वापरल्यात आणि ह्या मेथड्सनुसारच रिझल्ट आलेला आहे ह्या कामाचा. तर हे थोडंसं इझी जातं, लवकरात लवकर तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल त्या टॉपिकला त्यासाठी. So research methodology simply refers to the practical how of any given piece of research. म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी हा एक असा टॉपिक आहे की तुम्ही एखाद्या प्रॅक्टिकल कसं केलंय हे सांगत असतो, म्हणजे कशा पद्धतीने केलंय ते सांगत असतो. More specifically, it's about how a researcher systematically designs a study to ensure valid and reliable results that addresses the research aims and objectives. मग तुमचं जे प्रॉब्लेम बद्दल जे सोल्युशन असेल तर ते ह्या रिसर्च मेथडॉलॉजी किंवा जे मेथड्स वापरल्यात त्याच्यावरच तुम्ही ते ठरवू शकता की किती विश्वासाचं सोल्युशन आहे त्या प्रॉब्लेम बद्दल, आणि ते सोडवू शकता का तुम्ही, किंवा मग काम करण्यामध्ये मग तुम्ही म्हणजे किती स्टँडर्ड पद्धत वापरली त्याच्यावरून त्या सोल्युशनचं जे काही ठरलेला स्टँडर्ड आहे तो तुम्हाला इझिली समजून जाईल जर तुम्ही ते मेथडॉलॉजी बघितली तर. सो फॉर एक्झाम्पल, रिसर्च नेमका कसा काय असतो त्याबद्दल आहे की व्हॉट डाटा टू कलेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल तिथे कोणता डाटा घ्यायचा रिसर्च करताना ते ठरलेलं असतं. देन हू टू कलेक्ट इट फ्रॉम, म्हणजे रिसर्चमध्ये सॅम्पलिंग डिझाईन असते ती पण तुम्हाला सांगितलं जाते की म्हणजे करावी लागते. देन कलेक्शन आलं, कलेक्शनच्या नंतर अनालाइज आलं, तर ह्या काही मेथड्स आहेत तुम्हाला यूज करण्याच्या. चला आपण ह्याला डिटेलमध्ये बघूयात की नेमकं रिसर्च जर करायचं असेल so how which steps we have to use for a particular research. So let's proceed for understand the research method steps. Okay, there is a steps in during a research. So how you done research on a particular topic and get a solution of a particular problem. So first of all, you have to select of the subject or any problem or topic. So for that you have to selection of the subject, field, topic and specific problem of the research.
त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एखादा प्रॉब्लेम घेऊन त्या प्रॉब्लेमची फील्ड पण बघावी लागेल. देन टॉपिक पाहावा लागेल. देन स्पेसिफिक प्रॉब्लेम म्हणजे रिसर्चशी रिलेटेड तो असायला पाहिजे. देन यू हॅव टू सर्वे ऑफ द फील्ड टू अंडरस्टँड अ प्रॉब्लेम. तर त्या प्रॉब्लेमबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती पाहिजे, तर ती माहिती तुम्हाला घ्यावी लागेल. सो जनरली सर्वे ऑफ द फील्ड टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम ऑफ द रिसर्च इट इज necessary. Then the next step is useful during research, that is a review of a literature. So specific survey of the review of literature, it means it is a review of already existing published knowledge in that field, and it is actually a development of a bibliography. सो जे काही तुम्ही प्रॉब्लेम बघणार आहात किंवा टॉपिक आहे तुमचा, तर त्या टॉपिकबद्दल आधी कोणी कोणी आणि किती काम केलेलं आहे, म्हणजे कधी केलेलं आहे, त्याबद्दल माहिती पुरवल्या जाते. म्हणजे आधी माहिती अवेलेबल असते तुमच्याकडे. तर त्याच्या बेसिसवर तुम्ही तुमचं फर्दर म्हणजे पुढचं काम करू शकता. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला ती डेप्थ कळेल तुमच्या प्रॉब्लेमची, टॉपिकची, की त्या टॉपिकबद्दल आतापर्यंत वेगवेगळ्या देशातल्या सायंटिस्टनी आणि ह्या वर्षी काम केलेलं आहे, हे तुम्हाला कळून जाईल. आणि त्याच्या आधारावर तुम्ही हे सांगू शकता की आपल्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनच्या कुठपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, म्हणजे नेक्स्ट तिथून समोर तुम्हाला तुमचं काम करता येईल. सो ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ते बघण्यासाठी देर इज अ सो मेनी resources. So first of all, you have to go and review some papers, research papers, ज्याबद्दल आपण आधी बोललो होतो आधीच्या याच्यामध्ये की रिसर्च पेपर्स नावाची एक गोष्ट असते. सो यू हॅव टू गो अँड search the research papers related to your topic, and when you research that research papers, then you get an idea की कुठपर्यंत काम झालेलं आहे त्या फील्डमध्ये. Except research, there is also some resources like thesis, some articles, and काही जो काही डाटा असेल तुमचा अवेलेबल तोही तुम्ही यूज करू शकता. त्या थिसिस बघण्यासाठी काही बऱ्याचशा साईट्स आहेत शोधगंगासारख्या, तर वेगवेगळ्या ज्यांनी साईट दिलेल्या आहेत तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता. इव्हन ज्यांची PhD झालेली आहे त्यांनी जो थिसिस तयार केलेला असतो, तर ते थिसिस पण तुम्ही रेफर करू शकता जर तुमच्या टॉपिकशी रिलेटेड असतील तर, किंवा तुमच्या टॉपिकमधला कोणताही पॉईंट त्यांच्या थिसिसमध्ये येणारा असेल, कन्सर्नचा असेल, तर तेवढ्या टॉपिकसाठी पण तुम्ही ते बघू शकता. तर अशा जागून तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरची आयडिया भेटेल आणि तुम्ही हे ठरवू शकता की तुमचा टॉपिक म्हणजे कुठून काम करायला पाहिजे त्या टॉपिकबद्दल आणि किती काम झालेलं आहे. सो इट इज अ व्हेरी नेसेसरी टॉपिक ड्युरिंग research. So then there is next, that is defining the problem. So the definition of the problem, including differentiation, defining and classifying its components. तर त्या प्रॉब्लेमला सेपरेट करावं लागेल. देन सेपरेट केल्याच्या नंतर त्या प्रॉब्लेमला सोल्युशन कसं कसं मिळेल वेगवेगळ्या पद्धतीने ते पाहावं लागेल. सो इट मीन्स when you divide your problem in small pieces, म्हणजे प्रॉब्लेमला वेगवेगळं जर केलं तुम्ही तर तुम्हाला इझिली त्याचे सोल्युशन भेटू शकतात. सो तो मिनिमाइज होतं त्याची व्हॅल्यू प्रॉब्लेमची, अँड यू विल गेट इझिली आन्सर. देन डिटरमाइनिंग द पॅरामीटर्स. आता ते जो टॉपिक आहे त्या टॉपिकला तुम्हाला काही पॅरामीटर्स अप्लाय करावे लागतील. सो इट विल बेटर टू गेट आन्सर. So for the parameters, determining the parameters are required to be studied towards the solution of the problem. ते पॅरामीटर लावले तरच तुम्हाला ते इझिली मिळेल, नाही तर विदाउट पॅरामीटर ते थोडंसं जास्त म्हणजे बिना कामाचं जास्त काम वाढेल. जस्ट लाईक तुम्ही एखादा एरिया घेतलेला असेल, एखादी स्पेशीज आहे ॲनिमलची, आणि त्या ॲनिमलच्या स्पेसीसबद्दल तुम्हाला काम म्हणजे टॉपिक आहे ते काम करायचं आहे, तर तुम्ही पॅरामीटर्स जर नाही लावले तर मग नेमकं कसं ठरवसाल की ती स्पेशीज कोणत्या रिजनमध्ये तुम्ही बघणार आहात. स्पेशली फॉर मराठवाडा और विदर्भ और कोकण रिजन,
की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती स्पेशीज बघणार आहात, और अदरवाइज यू स्टडीड होल इंडिया किंवा पूर्ण जगातलीच, तर ते पॅरामीटर्स जर नाही लावले तर तुमचा स्टडी एरिया पण वाढू शकतो. अँड इट इज नॉट ओनली रिलेटेड टू द स्टडी एरिया, इट इज रिलेटेड टू ईच अँड एव्हरीथिंग. तुमच्या मेथड्स असतील, स्पेसिसची संख्या असेल, एरिया असेल, किंवा जे काही बाकीचे तुम्ही स्टँडर्डनेस वापरणार आहात, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे पॅरामीटर्स तुम्हाला यूज करावे लागतील. कारण एक बाउंड्री आखून दिली तर तुमचं काम ॲक्युरेट होऊ शकतं, अदरवाइज इट विल थोडंसं जास्त वाढेल काम किंवा खूप कमी पण होऊ शकतं. So it is necessary, that is determining the parameters. Then selection of a methodology. Choosing the methodology to study the parameters. आता जे काही तुम्ही हे केलेलं असतील, स्पेशस घेतलेली असेल, तर त्या टॉपिकवर काम करायचं असेल तर तुम्हाला मेथडॉलॉजी अप्लाय करावी लागेल. अँड दॅट मेथडॉलॉजी इज स्पेसिफिक टू युअर टॉपिक. आणि जर स्पेसिफिक असेल तरच तुम्हाला त्याचे आन्सर इझिली आणि बेटर भेटतील. अदरवाइज यू आर अप्लाइंग सम अदर मेथड्स अँड युअर टॉपिक इज डिफरंट, देन इट इज नॉट कन्सर्निंग आणि त्याचे रिझल्ट पण येणार नाहीत. सो यू हॅव टू अप्लाय अ पर्टिक्युलर मेथड फॉर युअर टॉपिक अँड विच इज रिलेटेड. आणि त्या मेथड्स, स्टँडर्ड मेथड्स जर आपण वापरल्या तरच तुमचे रिझल्ट भेटतील. आणि तुम्ही जी मेथड वापरतात ती ग्लोबली अप्लाय असते, कुठेही कशीही, म्हणून ते सेम रिझल्ट आले पाहिजेत कुठेही, तरच ते ॲप्लिकेबल असतं. देन स्टँडर्डायझिंग द मेथडॉलॉजी स्पेसिफिक टू द प्रॉब्लेम. आता तुम्ही मेथड्स तर केलेले आहेत, जसे की एखाद्या हे करायचं असेल, फिश पकडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मेथड्स पाहिजे. जर तुम्ही हाताने पकडायला गेले तर तुम्हाला नाहीत पकडता येणार रिव्हरमधल्या किंवा ओशनमधल्या. सो त्यासाठी तुम्हाला काहीतरी नेटच वापरावं लागेल, तरच तुम्ही त्यांना पकडू शकता. ही झाली नेट यूज करण्याची ती एक मेथड झाली. सो त्या टाईपची तुम्हाला सिलेक्शन ऑफ मेथड करावी लागेल. अँड आफ्टर दॅट स्टँडर्डायझिंग द मेथडॉलॉजी स्पेसिफिक टू द प्रॉब्लेम. आता तुमचा जो स्पेसिफिक टॉपिक आहे किंवा प्रॉब्लेम आहे, इवन अदरवाइज देर इज अ सॅम्पलिंग, तर त्यावेळेस पण तुम्हाला काही मेथड्स वापरायच्या तर त्या अजूनही स्टँडर्ड कराव्या लागतील. कारण ज्या मेथड सायंटिस्टने दिलेल्या असतात त्या पर्टिक्युलर एखाद्या टॉपिकसाठी दिलेल्या असतात, पण जर तुमचा टॉपिक थोडासा डिफरंट आहे तर तुम्हाला त्या अजून स्टँडर्ड कराव्या लागतील. जसं आता मी एक एक्झाम्पल दिलं तर फिशच्या, तुम्ही रिव्हरमधून फिश पकडणार आहात तर नेट वापरले तर त्या फिश पकडू शकता. बट जर तुम्ही जे नेट वापरताय मोठ्या माशांसाठी तर तीच नेट छोट्या माशांसाठी नाहीत वापरू शकणार. सो यू हॅव टू मिनिमाइज द साईज ऑफ दॅट नेट. जे काही ते आपण म्हणतो ना 4 बोटे 3 बोटे 2 बोटे जाणं असतं, ते स्क्वायरची ही असते लेंथ त्याची. इन स्टँडर्ड दर इज अ सेंटीमीटर जे असतं लेंथ, त्याच्या याच्यावर असते नेट असते ती. तर जी छोटी असेल छोट्या साईजची तर त्याच्यामध्ये छोट्या माशा अडकू शकतात, पण मोठ्या साईजची जर वापरसाल तर छोट्या नाहीत अडकणार नाहीत आणि तुम्ही ते सॅम्पल कलेक्शन नाही करू शकणार. सो त्यासाठीच तुम्हाला ते अजून स्टँडर्डाइज करावे लागेल त्या मेथडला. म्हणजे मोठे नेट न वापरता छोट्या माशासाठी छोटी, मोठ्या माशासाठी मोठी. आणि जर तुम्ही कुठे अवेलेबल झाला असेल आणि खूप इझी असेल तर तुम्ही हाताने पण करू शकता. सो ह्या टाईपचा स्टँडर्डनेस तुमच्या ईच अँड एव्हरी मेथडमध्ये आणावा लागेल, तरच तुमचे जे रिझल्ट आहेत ते ॲक्युरेट जास्तीत जास्त येऊ शकतात. So this is the standardizing of your methodology to your specific topic. Then designing the experiment. Designing the experiment, field study or survey with appropriate statistical background. After this methodology standardization, you have to propose your experiment. आणि जर तुम्ही एक्सपेरिमेंट ऑर्गनाईज केले असतील तर त्या एक्सपेरिमेंट असे रिलेटेड पाहिजे तुमच्या टॉपिक्सशी की ज्याच्यामध्ये तुम्ही ते जे स्टँडर्डनेस आहे तुमच्या त्या रिझल्टबद्दल तो ॲक्युरेट आला पाहिजे. आणि एक्सपेरिमेंट करते वेळेस तुम्हाला ह्या बाकीच्याही गोष्टीचं ध्यान ठेवावं लागेल. जसं ते फील्डवर आहेत बेस्ड आहेत, म्हणजे फील्ड वर्कवर ते एक्सपेरिमेंट आहेत, की मग लॅब बेस्ड आहेत, की मग सर्वेच्या याच्यावर आहेत, किंवा मग स्टॅटिस्टिकल मेथड्सवर अवेलेबल म्हणजे बेस्ट आहेत. हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि ते ठरवल्याच्या नंतरच ते एक्सपेरिमेंट कंडक्ट करा आणि तेही जास्तीत जास्त
स्टँडर्ड पद्धतीनं असेल आणि ॲक्युरेसी खूप जास्त असेल असं बघा, कारण ईच अँड एव्हरीवेअर देर इज अ रिसर्च इज गोइंग ऑन आणि सो मेनी रिसर्चर्स आर नाऊ डुईंग वर्क इन देअर लॅबोरेटरीज अँड देअर फील्ड्स. सो तो जेवढा डाटा स्टँडर्ड असेल तर तेवढी त्याला व्हॅल्यू आहे आणि जेवढी ॲक्युरेसी असेल तेवढंच तुम्हाला समोर ह्या डाटाचा यूज करता येईल. सो ह्या एक्सपेरिमेंट्सकडे आणि मेथडॉलॉजीकडे जास्त लक्ष द्या. देन कलेक्शन ऑफ अ डाटा. It means the collection of the data or information. तर तो डाटा कलेक्शन अँड इन्फॉर्मेशन ही तुम्हाला इट इज अवेलेबल बाय गिविंग अ विजिट टू युअर फील्ड, कलेक्टिंग अ सॅम्पल अँड आफ्टर रिव्ह्यू लिटरेचर. म्हणजे जे तुम्ही फील्ड वर्कला जाऊन भेट देणार आहात तिथेही तुम्हाला डाटा खूप जनरेट होतो, तर तोही डाटा कलेक्ट करावा लागेल. देन वेन यू डुईंग अ सॅम्पलिंग, त्या सॅम्पलिंगच्या वेळेस पण तुम्हाला डाटा जनरेट होत असतो त्या सॅम्पल इथे आणल्याच्या नंतर लॅबमध्ये, आणि त्याच्यावर काम केल्याच्या नंतर पण डाटा जनरेट होतो. इव्हन एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर ज्या एक्सपेरिमेंटमध्ये जे काही तुम्ही वापरलेलं असेल स्टँडर्डायझेशन, त्यामध्ये पण डाटा तयार होतो आणि रिझल्ट ऍक्च्युली तुमचा डाटाच असतो. तर हा सगळा डाटा तुम्ही कलेक्ट करायचा आहे तुमच्या पूर्ण रिसर्च वर्कमध्ये. तर त्यालाच तर कलेक्शन ऑफ अ डाटा म्हटलं जातं आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढं काही तुम्हाला मटेरियल भेटेल ते सगळं काही कलेक्ट करावं लागेल. देन देर इज अ सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ डाटा. जो काही डाटा तुम्ही फील्डवर सॅम्पलिंग, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, एक्सपेरिमेंट्स आणि त्याचे रिझल्ट हा सगळीकडून डाटा जमा केलेला आहे, त्या सगळ्याला तुम्ही एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट त्याची करायची आहे. अँड द सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन, प्रेझेंटेशन, अनालायसिस and interpretation of the collected data is must. तर तो अरेंज केलं समजा त्या पूर्ण डाटाला, जसं की तुम्ही एखादी स्पेशीज आहे त्या स्पेशीजबद्दल तुम्ही डाटा कलेक्ट केलेला आहे, तर तो कलेक्ट तुम्ही त्या स्पेशीजला कलेक्ट करण्यासाठी किंवा ते सॅम्पल्स जमा करण्यासाठी तुम्ही फील्डवर गेले असाल, तर तिथला डाटा की कोणत्या एरियामध्ये ते सापडली, देन कोणकोणत्या स्पेशीज सापडल्यात, देन त्यांची संख्या, देन त्यांचं आयडेंटिफिकेशन, देन त्यांचं नॉमेनक्लेचर असेल, देन त्यांच्याबद्दल अजून जर डिटेलमध्ये काही एक्सपेरिमेंट्स केलेले असतील त्यांच्यावर काही अप्लाय करून तर त्याचाही डाटा, आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये जे काही रिझल्ट आलेले असतील तर तोही डाटा तुम्हाला सगळा हे करावा लागेल. आणि देन सॉर्ट आउट करते वेळेस तोच की मला ह्या स्टेशनवर किंवा ह्या एरियामध्ये मला एवढ्या स्पेशीज सापडल्या, त्या एरियामध्ये तेवढ्या सापडल्या, त्यांचं वेट इतकं आहे, त्यांचं तितकं आहे, ह्या स्पेशीज इतक्या आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत. जस्ट लाईक दिस ऑल डाटा यू हॅव टू अरेंज. आणि तो पूर्ण सिस्टमॅटिक अरेंज केलेला डाटा तुमच्याकडे जर अवेलेबल असेल, then you are proceed to a last step, that is a thesis writing. So reporting all the above this information, then you have to form to write a thesis or dissertation or your research paper. जर तुमच्याकडे डाटा असेल तरच तुम्ही हा थिसिस पण लिहू शकता किंवा रिसर्च पेपर, डिझर्टेशन किंवा प्रोजेक्ट जे काही असेल ते तुम्ही सबमिट करू शकता हा पूर्ण डाटा त्याच्यामध्ये इनपुट केल्याच्या नंतर. बट ॲक्च्युली देर इज अ स्मॉल डिफरन्स, कारण जर डिझर्टेशन असेल तर तेवढं ही गरज नाही पडणार पूर्ण डाटाच तिथे इनपुट करण्याची. जर प्रोजेक्ट असेल छोटासा, तर जसं BSc मध्ये प्रोजेक्ट असतो किंवा MSc मध्ये, तर तिथे प्रोसिजर सेम असेल, बट देर इज अ नो नीड ऑफ इन्क्लुडिंग अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा अँड सगळे काही प्रोसिजर जशाच तशी टाकावीच लागेल, एवढं काही विशेष नाही. बट वेन यू आर गिविंग और इनपुट इन अ रिसर्च पेपर, देन तिथे तुम्हाला थोडंसं खूप म्हणजे स्टँडर्डायझेशन तर सगळीकडेच असेल, बट त्या प्रोजेक्ट आणि डिझर्टेशनपेक्षा तुम्हाला जास्तीत जास्त डाटा तिथे इनपुट करावा लागेल. अँड इन अ थिसिसमध्ये तर तुम्हाला खूप डिटेलमध्ये जेवढा तुमचा अवेलेबल डाटा असेल तेवढा तुम्हाला तिथे इन्क्लूड करावं लागेल. सो दिस आर द स्टेप्स विच आर इन ड्युरिंग अ रिसर्च. सो ह्या जेवढ्या काही मेथड्स आहेत दॅट नोन ॲज अ रिसर्च मेथडॉलॉजी, ह्याच गोष्टीला रिसर्च मेथडॉलॉजी म्हटलं जातं. आणि हे जेव्हा तुमच्याकडे असतात ते रिझल्ट पूर्ण किंवा तो डाटा, त्याच्यावरूनच तुम्हाला जो पहिला प्रश्न पडला होता सर्वात स्टार्टिंगला त्याचं सोल्युशन तुम्ही काढू शकता आणि त्या प्रॉब्लेमला तुम्ही दूर करू शकता. सो दिस इज रिसर्च
मेथडॉलॉजी इन शॉर्ट त्याची आयडिया इथे आपण अंडरस्टँड केलेली आहे. सो थँक्यू एव्हरीवन.